उपजला प्राणी नराहे संसारी उपजला प्राणी नराहे संसारी उपजला प्राणी नराहे संसारी उपजला प्राणी नराहे संसारी बैसला शेजारी काळ बैसला शेजारी काळ उसा बैसला शेजारी काळ उसा पाहतो मंदिर घेऊन जाई बोका 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 सकाळ लोकांनीत असे ऐसा काळ लोकाने तसे ऐसा काळ लोकाने तसे आटिकाचे घरी आज पुत्र पाहे 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 बसायाची गाय वाचे कैसी रसायाची गाय वाचे कैसी रसायाची गाय वाचे कैसी दुःखामध्ये काही करा काढा काढी तुका म्हणे काही करा काढा काढी दुःखामध्ये काही करा काढा काढी तुका म्हणे काही करा काढा काढी जाती ऐसी घडी पुन्हा नये राती ऐसी घडी पुन्हा नाही राती ऐसी घडी पुन्हा नाही उपजला प्राणी नराहे संसारी बैसला शेजारी काळ उसा पाहतो उंदीर घेऊन जाये बोका तैसा काळ लोकांनीत असे खाटिकाचे घरी आजा पुत्र पाहे कसायाची गाय वाचे कैसी तुका म्हणे काही करा काढा काढी जाती ऐसी घडी पुन्हा नाही दर वर्षाप्रमाणे याही वर्षी धर्मात्मांच्या पुण्यात्मांच्या सहयोगानं धर्मात्मांनी पुण्यात्मांनी भगवंताच्या कृपाशीर्वादानं
महाशिवरात्रीच्या निमित्तानं या पावन पवित्र भूमीमध्ये जपाचं, तपाचं, अनुष्ठानाचं, दानाचं, पुण्याचं आयोजन करण्यात आलेले आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं, अनुष्ठानाच्या निमित्तानं सकाळच्या ब्रह्म मुहूर्तामध्ये हे पहिलं प्रवचन आणि या पहिल्या प्रवचनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा हा अभंग, या अभंगामध्ये प्रामुख्यानं जो एक सिद्धांत सांगितला गेला तो प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत रात्रंदिवस आयुष्यभर लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला नेहमी स्मरण करून दिल्या गेलं की सिद्धांत जो असतो तो अटळ असतो, तो कधीच टळत नाही. महापुरुष प्रामुख्यानं सिद्धांत सांगतात. ज्ञानी जे हे सिद्धांत सांगतात आणि जे ज्ञानी आहे, विवेकी आहे, विचारी आहे, धर्मात्मा आहे, पुण्यात्मा आहे, त्यांची रुची, त्यांची आवड असते की आम्हाला एखादा सिद्धांत ऐकायला मिळाला पाहिजे. कारण सिद्धांत हा अटळ असतो, तो कधी टळत नाही. धर्मात्मा, पुण्यात्मा, साधू संतांच्या सानिध्यात जे जातात तर त्यांचा उद्देश असतो की आम्हाला एखादा सिद्धांत ऐकायला मिळाला पाहिजे. अज्ञानी, अविवेकी कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये जात नाही असं नाही, जातात. परंतु बऱ्याच जणांना असं वाटतं की कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये एखादी गोष्ट, एखादी कथा किंवा एखादा विनोद आम्हाला सांगितला पाहिजे जेणेकरून आमचं थोडंसं मनोरंजन होईल. मनोरंजन करण्यासाठी महापुरुष कथा, कीर्तन, प्रवचन करत नाही. महापुरुषाचा विचार असतो की एखादा सिद्धांत या जगाला मिळाला पाहिजे जो अटळ असतो, कधी टळत नाही. जसं आता जो अभंग उच्चारला त्या अभंगामध्ये एक सिद्धांत सांगितला गेला पहिल्या चरणामध्ये. कोणता? उपजला प्राणी नराहे संसारी, उपजला प्राणी नराहे संसारी, उपजला प्राणी नराहे संसारी, उपजला प्राणी नराहे संसारी, उपजला प्राणी नर आहे संसारी हा अटल सिद्धांत आहे. जोही प्राणी उपजला म्हणजे जन्माला आला तो नेहमी या जगामध्ये राहत नाही. कोणताही प्राणी असो, भलेही मनुष्य प्राणी असो, आपल्या सर्वांची गिनती प्राण्यामध्ये करण्यात आलेली आहे. कोणता प्राणी? मनुष्य प्राणी.
जसे इतर प्राणी जन्माला येतात आणि एक दिवस मरून जातात, तसा मनुष्य प्राणी देखील जन्माला येतो आणि एक दिवस मरून जातो. आपण सर्व जन्माला आलो, आपण सर्व मरणार आहे, हा अटल सिद्धांत आहे. जेवढे जन्माला येतात तेवढे मरतात. आपण जन्माला आलो, आपण मरणार आहे, हा सिद्धांत सांगण्याचा उद्देश काय? मरणार तर आहे, परंतु केव्हा मरणार आहे कुणालाच माहित नाही. मरणार आहे एवढं मात्र निश्चित, परंतु केव्हा मरणार आहे, कुठं मरणार आहे हे मात्र जो जन्माला आला, आपण जन्माला आलो, आपल्याला माहित नाही. जो जन्माला आला तो मरणार आहे हे प्रत्येकाला माहित आहे, परंतु केव्हा मरणार आहे हे कुणालाच माहित नाही. कुणालाच माहित नाही म्हणजे एका जणाला माहित आहे. कुणाला? काळाला माहित आहे. काळाच्या व्यतिरिक्त कुणालाच माहित नाही की मरणार केव्हा आहे. म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवायचंय, आपण मरणार आहात, परंतु आपल्याला हे माहित नाही की आपण मरणार केव्हा आहे. आता सांगितलं की फक्त आणि फक्त काळाला माहित आहे की मरणार केव्हा आहे. म्हणून पहिल्या चरणामध्ये सिद्धांत सांगितला, उपजला प्राणी नराही संसारी. उपजला प्राणी नराही संसारी. उपजला प्राणी नराही संसारी. उपजला प्राणी नराही संसारी. बैसला शेजारी काळ उसा. बैसला शेजारी काळ उसा. बैसला शेजारी काळ उसा. उपजला प्राणी नर आहे संसारी, बैसला शेजारी काळ उसा. काळाला माहित आहे की जो जन्माला आला त्याचा मृत्यू केव्हा होणार आहे किंवा त्याला केव्हा न्यावं लागणार आहे. काळ नेहमी दक्ष राहतो. आपण चालायला लागलो की काळ आपल्या सोबतच चालतो. आपण बसलो की काळ आपल्या जवळच बसतो. आपण झोपलो की काळ आपल्या जवळ झोपत नाही. तो काय करतो? बैसला शेजारी काळ उसा. तो उशालाच बसून राहतो. आपण चाललो की काळ चालतो, आपण बसलो की काळ बसतो, आपण झोपलो की काळ बसत नाही.
काळ झोपत नाही, काळ बसून राहतो. आणि बसून काय करतो? उशाला बसून जीवाच्या एकच काम करतो. कोणतं? घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ आपल्या सोबत नेहमी राहतो आणि नेहमी राहून एकच काम करत राहतो. घडी घडी काळ वाट याची पाहे. याची म्हणजे शेजाऱ्याची नाही, आपली वाट पाहत राहतो की याचं आयुष्य अजून किती शिल्लक आहे, किती वर्ष, किती महिने आहे, किती दिवस आहे, किती घंटे आहे, किती मिनिट आहे, किती क्षण आहे. आपण काय करा? काळ त्याचं काम करत राहतो, आपण आपलं काम करा. कोणतं? क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. काळ त्याचं काम करत राहतो, आपण आपलं काम करा. आपलं काम म्हणजे खाण्याचं पिण्याचं ते नाही, ते तर सर्वच करतात. पशु पक्षी जीव जंतू काय करतात? खातात, पितात, झोपतात. आपल्यासारखे 2-3 प्राणी उत्पन्न करतात आणि मरून जातात. हे तर सर्वच करतात. शेणातले विष्ठेतले किडे देखील हेच करत राहतात. एवढा मोठा दुर्लभ देह आपल्याला भगवंतानं दिलेला आहे, तर आपण काय करा? तो कशासाठी दिला? जीवजंतू सारखा खाण्यासाठी, पिण्यासाठी, झोपण्यासाठी आणि आपल्यासारखे 2-3 प्राणी उत्पन्न करून मरण्यासाठी नाही. आपण तरुण जगाला तारण्यासाठी हा मानवाचा देह आपल्याला दिलेला आहे, किंवा भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी हा भगवंतानं आपल्याला देह दिलेला आहे. काळ काळाचं काम करत राहतो, आपलं काम एकच आहे. काय करा? क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू, या भवसागरापासून आपल्याला तरत कसं येईल, दुसऱ्याला तारता कसं येईल, याचा विचार करा. अन्यथा काळ तर त्याचा विचार करतोच आहे.
तो काय करतो, घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश, आणि तेवढा अवकाश संपला रे संपला की काळ काय करतो, जीवाला घेऊन जातो. कसा घेऊन जातो, सर्वांना कळालं पाहिजे. ज्ञानी असेन, अज्ञानी असेन, मोठा असेन, लहान असेन, सर्वांना कळालं पाहिजे की काळ नेतो कसा. त्याच्यासाठी दुसऱ्या चरणामध्ये उदाहरण दिलं. कोणतं, पाहतो उंदीर घेऊन जाये बोका, 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 ऐसा काळ लोका नेत असे, ऐसा काळ लोका नेत असे, ऐसा काळ लोका नेत असे. पहा, भले आपल्याला वाचता येत नसेल, पुस्तक ग्रंथ वाचता येत नसेल, प्रत्येकाला डोळे दिलेले. या डोळ्यानं काय पहा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलं, सर्वांना कळावं याच्यासाठी की काळ जीवाला नेतो कसा, हे आपण स्वतः पहा. कसं नेतो त्याचं उदाहरण पहा. तो उंदीर घेऊन जाई बोका, तैसा काळ लोका नेत असे. बघितलं असेल, नसेल बघितलं तर बघा, पहा. जस उंदराला मांजर घेऊन जात, उंदराला नेताना खाताना मांजर कधी विचार करत नाही. शुभ दिवस आहे की अशुभ दिवस आहे, दिवस आहे की रात्र आहे, मोठा आहे की लहान आहे, गरीब आहे की श्रीमंत आहे, काही पाहत नाही. ते मांजर हे विचार करत नाही की आत्ताच जन्माला आलं, याला नाही खायचं. काळ हा विचार करत नाही की आताच जन्माला आलं, याला नाही न्यायचं, थोडस मोठं उद्या, लग्न उद्या, मुलं बाळ उद्या, नंतर नेऊ. निश्वासे नाही विश्वास, कदा वृद्धो भविष्यति. हे उदाहरण कशासाठी दिलं, जस उंदराला मांजर केव्हा घेऊन जाईल काही सांगता येत नाही, तसं आपल्याला काळ केव्हा घेऊन जाईल काही सांगता येत नाही. आता काय म्हणते, ज्यावेळेस उंदराला मांजर धरत, नेत, खात,
त्यावेळेस कोणी त्याला सोडवायला येत नाही, मदत करायला येत नाही, असं कोणी म्हणतं का? अरे त्या मांजराने तू उंदीर धरायला लागला, सोडवताना सोडवताना कोणी जातं का धावत पळत तिथं? त्याला कोणी सोडवणार नसतं, सांभाळणार नसतं. परंतु काही म्हणतील आम्हाला तर पुष्कळ सांभाळणारे, आम्हाला तर पुष्कळ मदत करणारे. भलेही आपल्याला सांभाळणारे असेल तरी देखील आपल्याला या जगातून जावंच लागणार आहे. त्याच्यासाठी तिसऱ्या चरणामध्ये अजून उदाहरण दिलं. कोणतं? खाटीकाचे घरी आजा पुत्र पाये, 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 कसायाची गाय वाचे कैसी, कसायाची गाय वाचे कैसी, कसायाची गाय वाचे कैसी, खाटीकाचे घरी आजा पुत्र पाहे, कसायाची गाय वाचे कैसी. खाटकाच्या घरी आजा पुत्र म्हणजे बोकड राहतो किंवा खाटीक बोकडाला घेऊन येतो, त्याला पाणी पाजतो, त्याला चारा देखील देतो. त्याचं सांभाळही करतो. याचा अर्थ आता तो बोकड वाचणार आहे असं नाही, त्याचा मृत्यू निश्चित आहे. भले त्याचा सांभाळ करत असेल, खाऊ घालत असेल, पाणी पाजत असेल. जस खाटकाच्या घरी आजापुत्र बोकड वाचत नाही, तस या जगामध्ये जो आला त्याला काळ सोडत नाही. खाटीक जसा बोकडाला सोडत नाही तसा काळ जीवाला सोडत नाही. अजून उदाहरण दिलं, कसायाची गाय वाचे कैसी. कसायानं गाय कापावी असा त्याचा अर्थ नाही. आता तर सरकारनं कायदा बनवलेला आहे, गोहत्या बंद करण्यात आलेली आहे. गायीची हत्या करता येत नाही आणि केली तर दोन्हीही दोषी मानल्या जातात, त्याला शिक्षा होते. कसायाची गाय वाचे कैसी हे उदाहरण देण्याचं उद्देश हा आहे. कसायानं गाय कापावी असं त्याचा उद्देश नाही. उद्देश हा आहे, गाय अत्यंत पावन आणि पवित्र आहे. एखाद्याची जर आई वारली किंवा बाळाला आईचं दूध पुरत नाही तर मग काय करायचं? खुशाल त्याला गाईचं दूध द्यायचं. गाईचं दूध आणि आईचं दूध समान मानलेलं आहे आणि आहेच. आपली आई तर आपल्याच बाळाला दूध देते,
परंतु गोमाता अशी आहे की ती आपल्या वासराला तर दूध देते, परंतु अनेकांना दूध देते आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोमाता आपल्याला गोमूत्र देत राहते, शेण देत राहते. एवढंच नव्हे तर तिच्या श्वासापासून जो एक ऊर्जा मिळते ती देखील आपल्याला निरोगी राहण्याची शक्ती देत राहते. सांगायचं तात्पर्य की गोमाता अत्यंत पावन आणि पवित्र आहे, परंतु एक दिवस त्या गोमातेचा देखील मृत्यू होतो. सांगायचं तात्पर्य काय, हे उदाहरण देण्याचा उद्देश काय आहे की या जगामध्ये उंदरासारखा निरोप किंवा उपद्रवी प्राणी नेहमी उपद्रव करत राहतात, अनावश्यक काम करत राहतात. चांगला कपडा असला तरी देखील तो सर्व खराब करून टाकतो, अनावश्यक साठा करत राहतो. एखाद्या बाईची जर नथ मिळाली तर ती घेऊन जातो आपल्या बिळामध्ये. ते काय त्याच्या बायको वापरते का उंदरीने? नाही, पण त्याचा स्वभावच आहे, अनावश्यक काम करत राहतो. तो त्यालाही जावंच लागतं. आणि अत्यंत परोपकारी गोमाता, तिलाही जावंच लागतं, जिचा सांभाळ करतो, जिचं रक्षण करतो. सांगायचं तात्पर्य की या जगामध्ये जोही आला त्याला जावंच लागतं. आये सो जाएंगे राजा रंक फकीर, एक सिंहासन चढ़ी चले, एक बांध जात जंजीर. आए है सो जाएंगे. सर्वात पहिलं सांगितलं की राजाला कसल्या प्रकारची कमतरता नसते आणि विशेष करून राजाच्या रक्षणासाठी हजारो सैनिक असतात. राजाची सेवा करण्यासाठी अनेक दास दासी असतात. राजाला खाण्यापिण्याची राहण्याची कसल्या प्रकारची कमतरता नसते. राजाला राहण्यासाठी सुरक्षित अशा प्रकारचा राजवाडा असतो, महाल असतो. त्याची सुरक्षा करण्यासाठी अनेक सैनिक असतात. असा राजा जरी असला तर एक दिवस त्या राजाला काळ घेऊन जातो. आये सो जाएंगे राजा रंक फकीर. रंक म्हणजे भिकारी, गरीब. श्रीमंतही जातात, गरीबही जातात. आणि फकीर म्हणजे साधू संत, चांगलं कर्म करणारे, पुण्यकर्म करणारे, दान धर्म करणारे ते जातात. आये सो जाएंगे राजा रंक फकीर. जेही या जगामध्ये आले त्या सर्वांना जावंच लागतं. आता आपण म्हणाल हे तर सर्वांना माहित आहे, कुणाला माहित नाहीये? वरात करा बरं, मरणार आहे की नाही? ज्याला माहित नाही त्यानं वरात करा. याचा अर्थ सर्वांना माहित आहे की मरावं लागणार आहे, परंतु एक माहित नाही की कधी मरावं लागणार आहे, हे कुणालाच माहित नाही.
मरावं लागणार हे सर्वांनाच माहित आहे. काही काही लोक काय म्हणतात ना, हात देऊन अवलक्षण बघून घेतात, विचारतात माझ्या नशिबामध्ये काय आहे, लग्नाचं योग कधी आहे, धनप्राप्तीचं योग कधी आहे, बंगला कधी होणार आहे, घरामध्ये पुत्र प्राप्तीचा योग केव्हा होणार आहे, असंख्य प्रश्न. परंतु एक प्रश्न कोणीच विचारत नाही की माझा हात बघा सांगा बरं मी मरणार आहे की नाही. कोणीच विचारत नाही. सर्वांना माहित आहे की आपण मरणार आहे. आता सर्वांना जर माहित आहे की आपण मरणार आहे, मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहून सिद्धांत कशासाठी सांगितला, तो याच्यासाठी सांगितला. मरणार हे सर्वांना माहित आहे, परंतु केव्हा मरणार हे कुणालाच माहित नाहीये. परंतु आपण मरायचं की नाही मरायचं हे कुणाच्याच हातात नाही. पण कसं मरायचं आणि मेल्यानंतर कुठं जायचं हे मात्र आपल्या हातात आहे. आए सो जाएंगे राजा रंक फकीर, एक सिंहासन चढ़ी चले एक बांध जात जंजीर. जाण्या जाण्यामध्ये जे अंतर आहे ते जाणून घ्यायचंय. जाण्या जाण्यामध्ये जसं जाण्या जाण्यामध्ये आणि नेण्यामध्ये अंतर आहे. कधी कधी पोलीस येतात आणि पोलीस येऊन काय करतात, ज्यानं दुष्कर्म केलं असेल, चोरी केली असेल, दरोडा घातला असेल, एखाद्याचा खून केला असेल, एखाद्या माता बहिणीवर ते अन्याय अत्याचार केला असेल, पोलीस येतात आणि त्याला घेऊन जातात. केवळ ज्यांनी दुष्कर्म केलेले आहेत त्यांनाच घेऊन जातात असं नाही. ज्यांनी चांगलं कर्म केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, एखादा क्लास 1 ऑफिसर झालेला आहे किंवा एखादा मंत्री झालेला आहे, त्याच्या बंगल्यामध्ये देखील पोलीस येतात आणि त्यांना घेऊन जातात. घेऊन जातात म्हणजे त्यांच्या सोबत जातात. अंतर कोणते, ज्यानं दुष्कर्म केला असेल तर जिकडं पोलीस नेतील त्या ठिकाणी त्याला जावं लागतं. जिथं ठेवेन तिथं राहावं लागतं. ज्या जेलमध्ये जे देईन ते खावं लागतं आणि त्याच्यावर ते त्या ठिकाणी गेल्यानंतर काही त्याची सेवा होते असं नाही. तिथं त्याला चांगलं धरून आणतात.
म्हणजे जिकडं नेन तिकडं जावं लागतं, जिथं राहील ठेवीन तिथं त्याला राहावं लागतं. जेवढा त्रास होईल तेवढा सहन करावं लागतं. परंतु ज्यांना चांगलं कर्म केलं असेल, जिकडं जायची त्याची इच्छा असेल, पोलीस त्याच्या संरक्षणासाठी राहतात मागं पुढं. तसं आए सो जाएंगे, राजा रंक फकीर, एक सिंहासन चढ़ी चले, एक बांध जात जंजीर. एक सिंहासन चढ़ी चले, यद् गत्वा निवर्तन्ते तद्धामं परमम्. एक त्या परमपदाला जातात. भगवंत स्वर्गलोक, जनलोक, तपोलोक, महरलोक, ब्रह्मलोकाला जातात. आणि ज्यानं दुष्कर्म केलं असेल, एक बांध जात जंजीर, जसं त्याला बेड्या हातकड्या घालून नेतात, तसं काळ त्यांना नरकामध्ये नेतो. तिथं अनेक यातना देतो. नंतर पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला पाठवून देतो. सांगायचं तात्पर्य आपल्याला हे आहे की जेही या जगामध्ये आले त्यांना सर्वांना जावंच लागणार आहे. हा सिद्धांत आहे. कोणता? उपजला प्राणी नराहे संसारी, उपजला प्राणी नराहे संसारी, उपजला प्राणी नराहे संसारी, उपजला प्राणी नराहे संसारी. बैसला शेजारी काळ उसार, बैसला शेजारी काळ उसार, बैसला शेजारी काळ उसार. जोही जन्माला आला त्याला काळ घेऊन जातो. आपण जन्माला आलो, आपल्याला काळ घेऊन जाणार आहे. मरायचं की नाही मरायचं हे आपल्या हातात नाही, परंतु कुठं जायचं? दोन गती, एक सद्गती आणि एक दुर्गती. एक सिंहासन चढी चले, एक बांध जात जंजीर. कुठं जायचं आपण ठरवायचं आहे. आणि जर आपल्याला नरकामध्ये जायचं नसेल, पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल, तर त्याच्यासाठी काय करा? शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे काही करा काढा काढी, तुका म्हणे काही करा काढा काढी, तुका म्हणे काही करा काढा काढी, तुका म्हणे काही करा काढा काढी. जाती ऐसी घडी पुन्हा नये, जाती ऐसी घडी पुन्हा नये, जाती ऐसी घडी पुन्हा नये. तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नाही. काय करा हे सर्व सांगण्याचा उद्देश काय? जस एखाद्याला काही आजार झाला, काही रोग झाला, तर वैद्य काय करतात, डॉक्टर काय करतात? काढा देतात.
जसं पूर्वीच्या काळामध्ये एवढे दवाखाने नव्हते, घरामध्ये असणारे आजोबा किंवा आजी अगदी सहज आजारी पडले तर त्याला निरोगी करायचे, त्याचा आजार निवृत्त करायचे. जसं सामान्य ताप आला असेल तर काय करायचे, त्याला सुंठ मिऱ्याचा काढा द्यायचे, त्याचा ताप निघून जायचा, त्याचा आजार निवृत्त व्हायचा. तस या जगामध्ये जो आला त्याच्या पाठीमाग रोग लागलेला आहे. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी सर्वांच्या पाठीमाग. जन्म झाला की मृत्यू होणार आहे, बाल अवस्थेमध्ये नाही मृत्यू आला, तारुण्य अवस्थेमध्ये मृत्यू नाही आला तर वृद्धावस्था झाल्यानंतर मृत्यू येणारच आहे. आणि काही ना काही व्याधी, काही ना काही रोग प्रत्येकाला आहे. आणि एक रोग तर प्रत्येकाला आहे, तो कोणता रोग? भवरोग. भवरोग म्हणजे जन्म झाला की मृत्यू आणि मृत्यू झाला की जन्म. या भवरोगापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रापासून मुक्त व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे काही करा काढा. हा काढा घरी करता येत नाही, हा काढा दुकानात मिळत नाही. मग हा काढा करायचा कसा, सेवन करायचं कसा, पथ्य काय पाळायचे, त्याच्यासाठीच तर हा जपानुष्ठान आहे. त्या जपानुष्ठानाच्या निमित्तानं सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये, रात्रीच्या शांत वातावरणामध्ये हे जे प्रवचन होणार आहे, त्या प्रवचन म्हणजे प्रमाणबद्ध दिलेलं वचन. या प्रवचनामध्ये काढा कोणता, तो सेवन करायचा कसा, त्याचे पथ्य काय, हे सर्व सांगितले जाणार आहे. तसं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काढा सांगितला. तुका म्हणे काही करा काढा. कोणता काढा? ब्रह्मरस घेई काढा. ब्रह्मरस काढा. हा दुकानात नाही मिळत, हा सत्संगामध्ये संताच्या सद्गुरूच्या मुखानं मिळतो. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. बरेचसे म्हणतात की आमच्या घरामध्ये काय पिढा लागली काही कळत नाही, सुख नाही, समाधान नाही, शांतता नाही. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. भवरोगायसे जाय आणि काय शुल्लके. बाकी तर काय, सर्वात मोठा रोग कोणता असेल तर भवरोग. भवरोग म्हणजे जन्म झाला की मृत्यू आणि मृत्यू झाला की जन्म. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. कधी पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जात राहतो. एक एक योनी कोटी कोटी फिरत राहतो. या भवरोगापासून मुक्त व्हायचा असेल तर त्याच्यासाठी ब्रह्मरस घी काढा. भवरोगा ऐसे जाय, भवरोग देखील निवृत्त होतो. आणि एवढंच नव्हे, तुका म्हणे नवे बाधा अनेक कदा भूतांची. भूत बाधा, प्रेत बाधा सर्व निवृत्त होते. परंतु त्याच्यासाठी काय करा? तुका म्हणे काही करा काढा काढी. तुका म्हणे काही करा काढा काढी.
जाती ऐसी घडी पुन्हा नाही. अशी घडी वारंवार येणच असं नाही, नेहमीच अनुष्ठान होईनच असं नाही. समजा झालं तर तनानं मनानं धनानं त्याचा लाभ घेण्यासाठी आपण सक्षम राहूच असं नाही. म्हणून धर्मात्मांच्या पुण्यात्मांच्या सहयोगानं जी आपल्याला संधी मिळालेली आहे, तर आपण काय करा. आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. सार्थक करून घ्या म्हणजे काय करा. या जन्म मृत्यूच्या चक्रापासून मुक्त होण्याचा आपण प्रयास करा. याचा अर्थ आपल्याला मृत्यू टाळता येईल असं नाही, मरावं तर लागणारच आहे. मरायचं की नाही मरायचं आपल्या हातात नाही, परंतु कसं मरायचं हे प्रत्येकाला जाणता येऊ शकतं किंवा करता येऊ शकतं की कसं मरायचं. कसं मरायचं आज ठरवायचं. मरो मरो सब कोई कहे, मरना न जाने कोई. एक बार ऐसा मरो कि फिर मरना न हो. मरो मरो सब कोई कहे, मरना न जाने कोई. एक बार ऐसा मरो कि फिर मरना न होय. आतापर्यंत आपण कितीतरी वेळेस मरत आलो, कितीतरी वेळेस जन्म घेत आलो, परंतु आता काय करा. एक बार ऐसा मरो कि फिर मरना न होय. त्याच्यासाठी मरायचं कसं आज ठरवायचंय प्रत्येकानं. त्याच्यासाठी मरणाचे जे 3 प्रकार आहे ते जाणून घ्यायचे आणि कोणत्या प्रकारानं आपण मरायचंय हे आज ठरवायचंय. 3 प्रकार कोणते? देव, वीर, पशु, मृत्यू 3 प्रकार. बिन विचार मूर्ख मरे, ज्ञानी मरे विचार. अज्ञानी पशुवृत्तीचे विचारच करत नाही की मरायचं कसं. आपण जर ज्ञानी असाल, विवेकी असाल, विचारी असाल, धर्मात्मा असाल, पुण्यात्मा असाल, तर आज ठरवा की आपल्याला मरायचं कसं. देव मृत्यू न मरायचं की वीर मृत्यू न मरायचं की पशु मृत्यू न मरायचं. हा अधिकार भगवंतानं आपल्याला दिलेला आहे. ठरवायचंय आपण कसं मरायचं. आणि सर्वांना हात जोडून विनंती आहे, पशु मृत्यू न मरू नका. पशु मृत्यू से मरत है यह सारा संसार. आवागमन के चक्र में घुमई बारंबार. पशु मृत्यु मरना बुरा, इससे मरे न कोई. देव वीर मृत्यू मरो, पुन्हा मरण नाही हो. एवढं जे चालू आहे 1-2 घंट्यापासून, कशासाठी? मरावं तर लागणारच आहे, पण कसं मरायचं हे आपण ठरवायचं. पशु मृत्यूना मरायचं, पशुच्या गतीला जायचं की देव किंवा वीर मृत्यूना मरायचं आणि वीर गतीला किंवा भगवंताच्या गतीला जायचं हे आपण ठरवायचं आहे. म्हणून ज्यांना देव मृत्यूना मरायचं असेल, पशु मृत्यू मरना बुरा, इससे मरे न कोई.
देव वीर मृत्यू मरो पुन्हा मरण नाही होय. यद्गत्वा निवर्तन्ते तद्धामम परमम. त्या परमगतीला जातो, भगवंतामध्ये मिळून भगवंत स्वरूप होऊन जातो. त्याच्यासाठी आपण काय करा, देव मृत्यूनं मरा. देव मृत्यूनं मरायचं असेल तर कसं मरायचं? जान विषय सुख क्षणी कहे उपजा जिने बैरा. क्षणभंगूर संसार लख कर गए जो नत्या. ज्यांना कळालं की हे सर्व पंच विषय शब्द स्पर्श रूप रसगंध क्षणिक आहे, दुःखदायक आहे, म्हणून याच्यापासून ज्यांना वैराग्य निर्माण झालं आणि तारुण्य अवस्थेमध्ये सर्व संसाराचा घरदाराचा त्याग करून काय करतात? एक देव महादेव से जिनका हुआ प्यार सदा मस्त है ध्यान में शून्य समाधि धार. काल कराल के नियम से वे बांधे नहीं जाए ताके सिर पर पाव धर अमर लोक को जाए. एक देव महादेव से जिनका हुआ प्यार सदा मस्त है ध्यान में शून्य समाधि. काल कराल के नेम से वे बांधे नहीं जाए ताके सिर पर पाव धर अमर लोक को पाय. काळाच्या माथ्यावर ते डोक्यावर ते पाय ठेवून ते परमपदाला वीर त्या भगवंताच्या गतीला जाऊन भगवंत स्वरूप होऊन जातात. कोणते? जे भगवंताचं ध्यान करतात, देव मृत्यूनं मरतात. आता एवढा संसाराचा त्याग तारुण्य अवस्थेमध्ये नाही करता आला तर मग काय करा? देव मृत्यूनं नाही मरता आलं तर वीर मृत्यूनं मरा. वीर मृत्यूनं कसं मरायचं? देश जाती की रक्षहित जो दे सर्वस्व भार. दीन दुखी की बाबन उन्हें उतारे पार. सदा धर्म हित जो लढे फल का ध्यान विसार. सदा लोक में यश मिले अंतिम मोक्ष द्वार. बघा कितीतरी जननी जने तो भक्त जन या जाता या शूर ना तो माता बांज रहे व्यर्थ मता गुमामत. काही काही नाही समजा घरदाराचा त्याग करता आला तर काय करतात? देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरवरती जातात. आपल्या प्राणाची पर्वा न करता देश सुरक्षित राहिला पाहिजे, देशामधला प्रत्येक जण सुरक्षित राहिला पाहिजे. वेळ प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देतात, ते वीरगतीला जातात. या जगामध्ये त्यांची कीर्ती राहते. म्हणून म्हणतात की मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मूर्ति से कीर्ती बड़ी बिन पंख उड़ जाए. मूर्ति तो मिट जाएगी, कीर्ती कभी न जाए. त्यांची कीर्ती राहते. दरवर्षी त्यांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, अत्यंत भक्तिभावनेने साजरी केली जाते. कुणाची? जे वीर शूर पुरुष असेल. म्हणून नाही आपल्याला देव मृत्यूनं मरता आलं तर वीर मृत्यूनं तरी मरा, परंतु पशु मृत्यूनं मरू नका. पशु मृत्यू मरना पुरा इससे मरे न कोई. देव वीर मृत्यू मरो पुन्हा मरण नहीं हो. पशु मृत्यूनं कोणते मरतात? कामी क्रोधी लालची जो विषयन के दास. धर्म कर्म जाने नहीं भक्ति भाव दास.
ज्यांच्या मनामध्ये कामना भरलेली, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. नाही मिळालं तर क्रोध निर्माण होतो, आणि मिळालं तर अजून मिळालं पाहिजे, अजून मिळालं पाहिजे, लालच निर्माण होते. कामी क्रोधी लालची जो विषय नकेदा, शब्द स्पर्श रूप रसगंध, रात्रंदिवस याच्या व्यतिरिक्त काही परमार्थाचा त्यांच्या मनामध्ये विचारच नाही. धर्मही जाणत नाही, चांगलं कर्मही जाणत नाही, भक्ती नाही, आणि भावनाही नाही, श्रद्धाही नाही, विश्वासही नाही. विषय नका विष खाकर जीवन करलिया नाश, चढ मृत्यू शय्या पडे काल डाल काल गल फास. पशु मृत्यु से मरत है ये सारा संसार, आवागमन के चक्र में घुमई बारंबार. बस कधी पशुच्या, कधी पक्ष्याच्या, कधी वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जात राहतात, दुःख भोगत राहतात. म्हणून या जन्म मृत्यूच्या चक्रापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आज ठरवा, शक्यतो देव मृत्यूनं मरा, आणि देव मृत्यूनं नाहीच मरता आला तर वीर मृत्यूनं तरी मरा. आणि सर्वांना हात जोडून विनंती आहे की पशु मृत्यूनं मरू नका. आणि पशु मृत्यूनं मरायचं नसेल तर त्याच्यासाठी देव मृत्यूनं मरायचं असेल, ज्या गतीला भगवंत, ज्या गतीला भक्त जातात, साधक जातात, संत जातात, त्या गतीला जायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये काहीतरी नियम, काहीतरी आचार विचार घेतला पाहिजे. म्हणून एक आचार विचार, जसा आपल्याला जसा एक नियम सांगितला, कोणता, की प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. जसा एक नियम आपल्याला सांगितला की कोणता, की प्रातःकाळी म्हणजे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठलं पाहिजे. आणि ब्रह्म मुहूर्तामधून काय केलं पाहिजे, तर जसं स्नान असेल, संध्या असेल, जप असेल, भगवंताची पूजापाठ असेल, भगवंताची आरती असेल तर ती केली पाहिजे. म्हणून बरेचसे धर्मात्मा, पुण्यात्मा ब्रह्म मुहूर्तामध्ये उठतात, आणि ब्रह्म मुहूर्तामधून काय करतात, स्नान करतात, संध्या करतात, जप करतात, भगवंताची पूजापाठ करतात, भगवंताची आरती करतात.